काही रिसीव्ह करणार आहोत, जे काही इथून घेऊन जाणार आहोत, त्या घेऊन जाण्यामध्ये आपल्यालाच त्रास न व्हावा म्हणून आपले मोबाईल्स आपण आयदर बंद ठेवूया किंवा अशा मोडवर ठेवूया की ज्याचा आपल्याला त्रास होणार नाही. थँक्यू. ओमप्रकाश कुलकर्णी हे माझे पेआरओ आहेत, त्यामुळे ते जे सांगतात ते थोडंसं खाली उतरून मग घ्यायचं. कारण काय त्याने तोपर्यंत काय परीक्षा दिल्या नव्हत्या. म्हणजे मी ओमप्रकाशला ओळखतो, जे हुशार माणूस म्हणूनच ओळखतो, विद्वान म्हणूनच ओळखतो. ते काय उद्योजक वगैरे नाही आहे, जे विद्वान आहे आणि उद्योजक व्हायचा प्रयत्न करतायत. असा तुम्ही सगळेजण उद्योजक व्हायचा प्रयत्न करता आहात, याच्यासाठीच अभिनंदन तुमचं. कारण आपल्या शिक्षणाचा एकूण परिणामच असा झालेला आहे की चांगली नोकरी शोधायची, शक्यतो सरकारी नोकरी शोधायची, आणि सरकारी नोकरी मिळाली की मग स्लीपर बर्थमध्ये रिझर्वेशन झाल्यासारखं स्लीपरवर झोपून तुम्ही बरोबर पोचतात दिल्लीला. म्हणजे शेवटपर्यंत रिटायर होऊन तुमचे सत्कार वगैरे पण होतात. तुम्ही काम केलं की नाही हे लोकांना समजत नाही. पण नोकरी हा जो भाग आहे, हा समाजाचे सगळे लोक नोकरी कसे करतील? नोकऱ्या देणार कोण? शासन देतं नोकऱ्या, म्हणजे महागाई वाढते, विकासात खेळ होते. कारण तुम्ही जितका पैसा त्या नोकरशाहीवर खर्च कराल ना, तो आणायचा कोण? आणि असं झालेलं आहे आपल्याकडे की प्रचंड प्रमाणात त्यांचे पगार वाढवून द्यावे लागले, आणि म्हणजे काम तर काहीच नाही, काम होतच नाही. म्हणजे एखादं काम जर झालं सरकारकडनं तर हर्षोल्लास मानायचे पर्याय आहे. अशी परिस्थिती का असावी की आपण आपल्या समाजाचंच आपण चीनमधनं, पाकिस्तानमधनं, शत्रू पक्षातनं नाही इम्पोर्ट करत, पण जे लोक येतात ते तिकडे खुर्चीत बसले की खलास. म्हणजे मला एका अमेरिकन माणसाने सांगितलं, तुमचे भारतीय लोक इतके चांगले आणि आतिथ्यशील आहे की आम्हा लोकांना बावरल्यासारखं होतं तिथे आलं की किती लाड करतात ते आलेल्याच्या. पण तो माणूस त्यांनी युनिफॉर्म घातला किंवा खुर्चीवर बसला की पण त्याच्यावर जाऊ नये. हे काय इतका एकदम फरक होतो की खुर्चीवर बसला की तो एकदम समोरच्याला कसपटासारखा मानायला लागतो. आणि ही आपल्या विकासातली फार मोठी खेळ आहे की सगळ्यांना खुर्चीच मिळवायचे, लाल गाडीचा दिवा पाहिजे. सगळ्या आता काय लाल गाडीच्या दिव्याबद्दल भांडण? अरे बापरे, सांगायचं. अमेरिकेमध्ये तिथे मी गेलो तेव्हा फिलाडेल्फियालाच एक मोठं कन्व्हेन्शन होतं. तर लोन्स वेगर नावाचा वर्ल्ड चॅम्पियन आणि आता कोच असलेला तो माझा मित्र, तो सेक्रेटरी नॅशनल इंटरनॅशनल शूटिंग असोसिएशनचा. तर त्याला मी कळवलं की मी इकडे येणार आहे फिलाडेल्फियाला. तर मग त्याने मला पत्र पाठवलं की मी फिलाडेल्फियामध्येच आहे तेव्हा, कारण आमचं मोठं कन्व्हेन्शन आहे नॅशनल रायफल असोसिएशन जे आहे. तर तिथे मी गेलो, मला खूप कौतुक वाटलं कारण अमेरिकेचं स्टँडर्ड शूटिंगचं खूप चांगलं आहे, मला काही शिकायला मिळेल म्हणून मी त्यांच्या कॉन्फरन्सला गेलो. तर तिथे चर्चा ही चालली होती की फिलाडेल्फियाच्या गव्हर्नरने जाहीर केलं की आता याच्या पुढे कुणाला वेपन घ्यायचं झालं तर महिन्याला एकच घेता येईल, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं झालं तर लायसन्स घ्यावं लागेल. ते बोलतात हे तुम्हाला काय, आम्हाला जन्मात एक वेपनचं लायसन्स मिळालं तर सत्यनारायण घालावं लागतो, तर तुम्हाला महिन्यात करायचे आहेत काय वेपन्स? आणि तिथे अक्षरशः पाहायला तिकडे गेलो आम्ही त्या ह्याच्यामध्ये, तर आपण जशी भाजी फळं वगैरे घेतो ना तशी तिकडे ते मांडून ठेवलेले, तुम्ही पैसे दिले की घेऊन जायचं घरी. आणि ते म्हणजे त्याच लोकांना आता काळजी पडली याची की ते खून करायला लागले एखाद्या, तरीही त्यांना मान्य नाही की रिस्ट्रिक्शन घातलं पाहिजे. आणि आपल्या लोकांना कळत नाही की रिस्ट्रिक्शन उगीच तुम्ही जास्त घालू नये. तेही आमचं भांडण झालं की मी शासनाला म्हटलं की 1 किंवा 2% खून लायसन्स्ड वेपनने होतात,
मुरले म्हणजे जे गोळी झाडून खून झालेले असतात ना, ते 98% खून अनलायसन्स्ड वेपननी झालेले असतात. ज्या देशामध्ये अनलायसन्स्ड वेपनचा सुकाळ आहे, सुकाळ, की संजय दत्तला त्याच्या घरी डिलिव्हरी AK-47ची, की त्याने नुसतं सांगितलं की मला पाहिजे की हँड ग्रेनेड सकट त्याला म्हणजे वरती त्याला जास्त देतात ना, तसं ते हँड ग्रेनेड्स पण दिले. आता हँड ग्रेनेड्स आणि AK-47चं लायसन्सच मिळत नाही, पण त्याला आर्म्स ऍक्टमध्ये म्हणजे आर्म्स ऍक्टमध्ये बसतच नाही हे, की याला टेररिस्ट ऍक्टच लावायला पाहिजे ना, कारण मास मर्डरचं वेपन आहे हँड ग्रेनेडचं. कोणी लायसन्स मिळवलेलं पाहिलंय का की माझ्या घरावर हल्ला आला तर मी त्यांना ग्रेनेड टाकून मारतो का डोळ्यात. तर ते पण आपल्याकडे म्हणजे सगळेच जे आहे ते अनबॅलन्स झालेलं आहे, भलतीकडेच त्याचा भर गेलेला आहे. कायदा नाही, न्याय नाही, अशातनं आपल्याला जगायचं आहे आणि चांगलं जगायचं आणि चांगलं काम करून दाखवायचं आहे. इथे अंजली भागवतला मी म्हटलं की तुम्ही जिंकता याच्यात मला नवल नाही वाटत, कारण आमचं ॲटिट्यूडच तुम्ही कसे खेळता बघू असं आहे. त्यामुळे अडचणींना तोंड देणं सहज झालेलं आहे तुम्हाला, तिकडच्या अडचणी सहज तोंड देतात. तर ती हसायला लागली. ते म्हणाले खरंच सर मला आत्ताच वेतन हवं आहे, ऑलिम्पिकला जायचं आहे. तर तिचे पैसे जर्मनीमध्ये जाऊन वेपन सिलेक्ट केलं, ते गोळ्या बरोबर लागतात, तिला सूट होतं असं वेपन घेतलं आणि तिचं वेपन आणायला 4 वर्ष लागली. अंजली भागवतला ऑलिम्पिकमध्ये जी भाग घेणार ती मागच्या ऑलिम्पिकच्या वेळेचं बोलवलेलं वेपन आता ह्या ऑलिम्पिकला मिळतंय का. ते मी म्हटलं अगं तुझं अंजली भागवत आहेस, तुला म्हणजे सबंध देशभर तुझं नाव आहे, तिकडे जा तू आणि सांग त्यांना की मी अंजली भागवत आहे, बाकी काही करायला नको, मला कशाला फोन करायला सांगतेस. तर ती गेली तिकडे आणि मग ती चिठ्ठी पाठवून बसून राहिली. संध्याकाळी केव्हा तरी ती बोलवलं आणि ती म्हणाली मी अंजली भागवत आहे. तर मग हो का, तुम्ही काय करता. ती म्हणाली मी शूटिंग करते. त्याला रायफल शूटिंग हे सुचलंच नाही, त्याला वाटलं शूटिंग म्हणजे व्हिडिओ शूटिंग किंवा सिनेमाचं शूटिंग करते. मग तो म्हणाला बसा ना, तुम्ही म्हणजे काय आतापर्यंत कुठलंही शूटिंग केलंय, चांगलं केलंय का. ते म्हणाले 1 महिन्याने ऑलिम्पिक्स आहे, तर माझं वेपन तिकडनं मागवायचं आहे, तर मला लायसन्स पाहिजे. ते लायसन्स जर मिळालं नाही तर मला भाग नाही घेता येणार, कसं नाही भाग घेणार त्याच्यात. तर ते म्हणाले अच्छा अच्छा हो रायफल शूटिंग करते हो का. हो तर ते म्हणाले आता कसं करता पाहिजे तुला. ऑलिम्पिक्स आहे. हो का ऑलिम्पिक्स आहे का, ते केव्हा आहेत. म्हणजे हा ग्रहस्थ आमच्या स्पोर्ट्स पॉलिसीज ठरवणार, त्यांना पुढच्या महिन्यात ऑलिम्पिक्स आहे हेही माहीत नाही, ही परिस्थिती. आणि मग त्याने त्याच्या कलिगला फोन केला, देखो एक बालिका है यहाँ बम्बई से आई है, उसको कुछ राइफल शूटिंग वगैरह करना है, ओलंपिक्स जाना चाह रहे हैं, तो उसका जरा काम कर देना. मग बिचारा अंजलीचं काम झालं आणि तिला फक्त 5 दिवस प्रॅक्टिस करता आली ऑलिम्पिकसाठी. म्हणजे आणि आम्ही ऑलिम्पिकमध्ये का गोल्ड मेडल मिळत नाही याच्याबद्दल चर्चा करत राहतो. मला सत्कार करायचा म्हणून असं त्याने सांगितलं. ते पुण्याला MITचे लोक आहेत, MITचं कॉलेज आहे ना आपले विश्वनाथ कराड वगैरे, त्याने सांगितलं तुम्हाला आम्ही क्रीडा महर्षी ही पदवी देणार, तर तुम्ही वेळ द्या, म्हणजे आम्ही तो मोठा समारंभ करू आणि देऊ. तर मी त्यांना सांगितलं सध्या मी रिओ ऑलिम्पिकच्या सूतकामध्ये आहे. मी दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक संपलं की 1 महिना सूतक पाळतो, कारण आपल्या देशाचा इतका आंतरराष्ट्रीय अपमान कुठेही होत नाही की आम्ही म्हणजे माझी खात्री आहे की एका वेळी आम्ही 10 ते 15 गोल्ड मेडल देऊ शकू. ही कॅलिबर आमच्या प्लेयर्समध्ये आमच्यामध्ये आहे. मी परदेशात जातो तेव्हा ते मला विचारतात की तू इतकं सगळं आम्हाला सांगतोस, तर तुझ्या देशातल्या लोकांना काय सांगत नाही. म्हटलं आमच्या देशातल्या खेळाडूंना माहिती आहे, पण ज्याच्याकडे बंदूकच नाही गोळ्याच नाही तो कसा जिंकणार.
तुम्ही हे देतच नाही कोणी त्यांना. आणि युवकांची ऍक्टिव्हिटी आहे ही. युवक तर क्रीडा निर्माण नाही करू शकत ना. सोयी सुविधा असे विचारच करत नाही. त्यांच्यावर टाकून दिलाय की त्याने करायचं, त्याने जिंकायचं असं. तर मी त्यांना म्हटलं की अहो तुम्ही मला क्रीडा महर्षी ही पदवी द्यायची, मला नाही वाटत की मी क्रीडा महर्षी ही पदवी घेण्याच्या योग्यतेचं आहे. तुम्हाला तसं का वाटतं? कारण जे आम्ही करू शकतो हे माहिती आहे, मग आमच्याकडे पोटेन्शियलच आहे, केलेलं नाही. मग कशाला देता तुम्ही आम्हाला क्रीडा महर्षी ही पदवी? आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कोण होते ठरवणारे की क्रीडा महर्षी कोण आहे? तुमचं क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान काय आहे? तुम्ही म्हणजे शिक्षणाबद्दल केलेलं मला माहिती आहे, ते मी ऐकून आहे. पण तुम्हाला क्रीडा महर्षी पदवी द्यायची की नाही हे मी सांगतो येऊन, तुम्ही द्यायला लायक आहात की नाही. कारण किती खेळाडू घडवले तुम्ही. तुमच्याकडे 50,000 स्टुडंट पॉप्युलेशन आहे म्हणता, त्यातले 5 आंतरराष्ट्रीय खेळाडू नाही तुम्ही बनवलेले. मग क्रीडा महर्षी कशाला ठरवता तुम्ही? मग परत मला फोन नाही आला त्यांचा. मी म्हटलं आता मला सत्कारांचा कंटाळा, कशाला सत्कार करायचा? उगीच सत्कार हा भूतकाळाबद्दल होत असतो. आणि तो किती वेळा ना, आता मला त्याने जीवनगौरव पुरस्कार दिला म्हणून सत्कार, ते नाशिकमध्ये दर कार्यक्रमामध्ये सत्काराला बोलवायला लागले. मी म्हटलं तर मला माझं पोट भरलं सत्काराने, तुम्ही नका करू. एका गुन्ह्याला एकच शिक्षा असते ना. मला माझा जो जीवनगौरव पुरस्कार हा सत्कारच आहे सर. त्याच्यावर पुन्हा कशाला सत्कार? त्याच्यानंतर मी काही केलेलं नाही आहे. तुम्ही त्याच्यानंतर काही केलं तर द्या ना. आता पण ते जितके छत्रपती अवॉर्ड विनर्स आहेत त्यांचा आधी सत्कार होतो. म्हणजे असं समोरचे सगळे रोल छत्रपती अवॉर्ड विनर्सने बघायला, आणि सगळ्या बोगस खेळांच्या मध्ये छत्रपती अवॉर्ड सहज मिळतो. शूटिंग वगैरे जे एस्टॅब्लिश्ड खेळ आहेत ना त्याच्यामध्ये नाही मिळत, कारण त्याच्यामध्ये खूपच मेहनत करावी लागते. तर जे अगदी म्हणजे दोरीवरच्या उड्या मारण्यामध्ये तुम्हाला छत्रपती अवॉर्ड मिळू शकतं. मला ते काय शूटिंग व्हॉलीबॉलचा कुणीतरी त्याने तो छत्रपती अवॉर्ड विनर आहे, तो आता रिटायर हा, त्याचा सत्कार करायला त्याने मला अलिबागला बोलवलं. तिथे काय ज्या खेळाचा काहीही कुठेही मान नाही, ज्या खेळात त्याचं लगेच श्रेय मिळतं ना, तर ते तेवढंच करायचं की जे कोणी करत नाही ते मी करतो. ते बरोबर नाही. माझं म्हणणं असं आहे की आव्हान जे पेलायचं असतं ना ते आपल्या तोडीचं हवं, आणि त्या आव्हानाला आपण पुरून उरलं पाहिजे. हे आयुष्य असतं माणसाचं. की तुम्ही व्यवसाय करायला मागता आणि व्यवसाय आपले उभे राहत नाहीत. याचं कारण हे आहे की पैसा मिळवण्यासाठी व्यवसाय केला जातो. पैसा मिळवणं हा व्यवसायाचा उद्देश नाही. समाजाची एक गरज असते, ती गरज आपण भागवायची असते, त्याच्यासाठी व्यवसाय करायचा. ही समाजामध्ये लोकांना तुमच्या व्यवसायाचं नाव घेतलं की तुमची आठवण झाली पाहिजे की हे तुम्हाला पुस्तक छपाईचं काम करायचं ना, ते त्याच्याकडे जा. तर तुम्ही काही केलं. आपण आयुष्यामध्ये नाव मिळवायचं असतं, आणि नाव मिळवण्यासाठी शब्द पाळायला शिकलं पाहिजे. नाशिकचे लोक तरी शब्द पाळण्यामध्ये अत्यंत बेकार आहेत, थर्ड क्लास आहेत. मला फार वाईट अनुभव आहे. दिलेला वेळ न पाळणं हाच मुळात शब्द तुम्ही दिलेला काम करायचं नाही. छगन भुजबळ आणि समीर भुजबळांनी आम्हाला सांगितलं की हे तुमचे इतके चांगले ॲथलेट तयार झाले आहेत, आम्ही त्यांचं सगळं आम्ही करतो. आम्ही त्यांना दत्तक घेतलंय 4 ॲथलीट्सना. मला खूप आनंद झाला, कारण भिक्षा मागूनच काम उभं करत होतो आम्ही. तर ती भिक्षा देणार कोण? बुद्धाने भिक्षा पात्र हातात घेतलं आणि त्याची जी उपासना होती, साधना होती, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अटॅक त्याच्यावर ज्या आतल्या दुष्ट शक्तीने केला, त्याला मार असं नाव.
बौद्ध धर्माच्या याच्यामध्ये की तो चिडतो बुद्धावर की हा मला ओळखतो, मी कुठल्याही रूपात आलं तरी तो ओळखतो मला. तर ज्याच्या हे ध्यानात आलं की मार सगळ्यात कुठला अवतार घेतो, तुमच्या अहंकारामध्ये तो येतो. की आपला जो अहंकार असतो ना तो वाईट नाही आहे, तो चांगला आहे. तुमचे व्यक्तिमत्वच तो अहंकार ठरवतो. तुम्ही काय करायचं, काय नाही करायचं, काय कुठलं शिक्षण घ्यायचं, काय कुठला व्यवसाय करायचा, कुणाशी मैत्री करायची, कुणाशी नाही करायची, हे सगळं तुम्ही ठरवायचं असतं. आणि ते तुमचा अहंकार ठरवत असतो आत्मा. तो सांगत असतो तुम्हाला की हा माणूस चांगला आहे, हा माणूस वाईट आहे, याचा मागे अनुभव चांगला नव्हता, याच्याबद्दल रेप्युटेशन चांगलं नाही, असं ते आपला अहंकार सांगत असतो. तर तो अहंकार माझा अजून गेलेला नाहीये म्हणून भिक्षापात्र घेतलंय. मी भिक्षा का मागतोय तर माझ्या अहंकारासाठी ती, नाही तर मी फळ इकडे फळ खातो किंवा त्याच्यात जे धान्य उगवलं असेल आपण ते शिजवून खाऊ शकतो. मला तेव्हा तर जंगलं होती, आता तर नाहीशी झाली सगळी. या जंगलामध्ये आपलं आयुष्य घालवणं काही अवघड नव्हतं. पण तो आणि मग त्याच्या शिष्यांच्या बरोबर तो निघाला तीर्थयात्रेला. आणि तीर्थयात्रेला जाताना त्यांनी सांगितलं शिष्याने, आता ते कपिल वस्तू समोर आलं, तुमचं जे गाव आहे जिथले तुम्ही राजे होणार होता तिथे तुमचे सगळे ओळखणारे तुम्हाला लोक आहेत, तर आपण ते टाळून जाऊया पुढे. तर तो म्हणाला ते टाळण्यासाठी नाही, त्यांना सुद्धा कळावं की मी भिक्षा मागतो आहे, म्हणजे माझा अहंकाराचा खरा चूर होईल. म्हणून तो स्वतःच्या घरी गेला भिक्षा मागायला. अजंता फेसबुक मध्ये तो कटोरा घेऊन भिक्षा मागतोय आणि राहुल आणि यशोधरा ते भिक्षा घालत आहेत. आम्ही याला जात होतो तेव्हा तो गाईड होता ना, तो अतिशय सुंदर शेर सांगायचा. मी प्रोफेशनल होतो जळगावला, त्यामुळे मला हेच काम सांगायचे. पुणे मोठ्या सिनियर ऑफिसरचे नातेवाईक आले की बा मी यांना घेऊन जायला तिकडे अजंठा वेरूळ दाखवून आलं की मी जायचं त्यांच्याबरोबर परत. त्यामुळे ते गाईड नसले तरी मी त्यांना सांगू शकायचं, सगळं मला पाठ झालं होतं. ती यशोधरा त्याला म्हणते की ये क्या दस्तूर जुबाबंदी है तेरी महफिल में. म्हणजे तुझ्या समोर आलं की माझी जीभ अडखळतच, मला बोलायचं नाही. की कुछ कहने को तरसती है जुबा मेरी, म्हणजे मला बोलायचं आहे पण बोलताच येत नाही. तू असा माझ्या समोर आला आहे की ते भिक्षाचं पात्र घेऊन आलाय. मला विचारायचं तुला का असं केलंस, पण मला नाही बोलतंय. तू जे केलंस ते मला मान्य आहे. हे असं त्याने सांगितलं, म्हणजे बुद्धाने नाही सांगितलं. मी तर फार लहान मुंगे आहे त्याच्यासमोर. की ज्याने आपलं आयुष्य वेचलं की मानव जातीच्या फल्यासाठी, म्हणजे 2500 वर्ष झाले तरी अजून आपण बुद्धाचा विचार करतो, मानतो. विवेकानंदाने सांगितलं, त्यांचे जे शिष्य म्हणून आले, तुम्हाला जर काही इतर अभ्यास करायचा असला बुद्धाचं चरित्र वाचा, बुद्धाचे विचार वाचा, बुद्धाचं धम्मपद वाचा. तुम्ही त्यांनी काय सांगितलंय ते वाचा. कारण त्याने फक्त या सगळ्या लोकांनी परलोकाचाच नाही विचार केला, हे लोकांचा पण केला. पतंजलीने जे योग दर्शन लिहिलंय ना, ते योग दर्शन पोचलेल्या योगांच्यासाठी नाही, त्यांना गरजच नाही आहे त्याची. ते पोचलेले आहेत तिकडे. की त्यांच्या त्या लोकांचा गैरसमज होतो की पतंजलीने योग दर्शन जे लिहिलं ते योग दर्शन त्या विद्वान लोकांच्यासाठी आहे आणि जे पोचलेले योगी आहेत त्यांच्यासाठी आहे आणि म्हातारपणी करायचा उद्योग आहे, असं नाही आहे. जगायचं कसं ते सांगणारे शास्त्र पतंजलीने लिहिलेलं आहे. आणि जगायचं म्हणजे व्यवहारी जगातच जगायचंय. तुम्हाला व्यवहारी जगातच यश मिळवायचं आहे. व्यवहारी जगातलीच आसक्ती मनात येऊ न देता यश मिळवून नाव आपलं अजरामर करायचं. तर त्यासाठी जर करायचं झालं तर तुमच्या पुढे आदर्श कुठले असावे, की काय तुमच्या समोर यावं. की सगळं देव तर आपण नाही पाहू शकत,
तर देव जरी पाहू शकत नसलो तरी जे क्षेत्र आपण निवडलं त्या क्षेत्रामध्ये आपल्या पुढे असलेले लोक असतात ना, आपल्यापेक्षा चांगले काम करणारे लोक असतात ना, तर त्यांचा द्वेष आणि मत्सर करण्याच्या ऐवजी हा विभूती योग आहे की त्या विभूतींचा विचार करा की ज्यांच्यामुळे तुम्ही आकर्षित होत आहात ह्या क्षेत्राकडे, त्या क्षेत्रामध्ये तुमचं योगदान आणखी चांगलं कसं राहील, तुम्ही शब्द पाळायला शिकाल कसे. कारण परस्पर संबंधामध्ये शब्द देणं आणि तो पाळणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि आपल्या मनामध्ये जी खोट येते, आपल्याला जी विषण्णता येते, काही करू नयेसं वाटतं, त्याचं मुख्य भाग हे परस्पर संबंध बिघडणं हा आहे. तुम्ही पाहाल की कितीतरी गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध सतत घडत राहतात आणि त्याने जिथे तुम्ही काम करता आहात तिथे ऍडव्हर्सरियल फिलिंग येतं की ऑफिसमध्ये नको जाय, तिथे गेलं की उगेच बॉस समोर नको जायला. आणि बॉस आणि स्पाऊस म्हणजे नवरा किंवा बायको, पण यांना चुकवतच येत नाही ना, ते बांधले गेले तुमच्याशी. हे तुम्ही ध्यानात घ्या. तुम्ही जो व्यवसाय निवडताना तिथली चॅलेंजेस ओळखायला पाहिजे. ती चॅलेंजेस ओळखायची आणि ऍडव्हर्सिटीज येणार आहेत, तुमच्या मनासारखं होणार नाहीये. गिऱ्हाईक वाटेल तसं वागता तरी तुम्हाला त्यांनाच खुश करायचं आहे. कारण व्यवसायामध्ये बॉस एक नाही राहत, असंख्य होतात. इथे एकाच बॉसची जरी मर्जी सांभाळता येईल आणि घरी सुद्धा एकच बायको केली तर चांगली, ज्यांना जास्त होते ते कसं काय राहत असतील. तर तुम्ही हे जर करू शकता तर ते पण हजारो लोकांना व्यवस्थित चांगलं करता येतं, त्यांचं काम करता येतं. मार्केटिंग मध्ये सुद्धा त्याचं तुम्ही भलं केलं तर तुमचं मार्केटिंग उत्तम होतं. त्याच्या गळ्यात माल बांधणं हे मार्केटिंग नाही आहे, हे तुमच्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं आहे की मी माझा व्यवसाय करतो, चांगला करतो. आता या वर्षीचा माझा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये इतके कोटी रुपये मला मिळाले. का बरं? ते पडलेला माल होता सगळं विकून टाकला त्यांना, आणि ते जितक्या लोकांना विकलं ते सगळे तुमच्या नावाने खडे फोडतायत. तर तुमचं जे फुगलेलं बॅलन्स शीट दिसतं ना प्रॉफिट वगैरे, ते फार लवकर त्याला गळतीला. यू शुड बी एबल टू डिलिव्हर, यू शुड बी एबल टू कीप युअर वर्ड. नाहीतर सांगायचंच नाही, त्यांना सांगायचं स्पष्ट की मी या तारखेला देऊ शकणार नाही. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्या शक्ती तुमच्या बाहेर नाही आहेत शरीराच्या, ते आतमध्ये आहे. आपण जे समजतो ना की मी असा वागलो, असा बोललो, असं दिसलो तर मी चालणार ना. माझं असणं सगळ्यात महत्वाचं आहे की मी कसा आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि हे आपण शिकायचं असतं की आज शरीराच्या वळायचं कसं, लक्ष घालायचं कसं, हे ज्या वेळेला लोकांना पटलं आणि केलं तर ते व्हेरी ब्राईट. आणि मला फुकट हे मी नुसती बडबड करतो, काम ते करतात आणि ते जिंकतात ना. जिंकून येऊन मला सांगतात की हे जर झालं तर तेच तुम्हाला मी सांगायला आलो आहे. एक पहिला गैरसमज असा काढून टाका की योग साधनेला खूप वेळ द्यावा लागतो. त्याचे मोठे लोक आहेत ना, आपले रामदेव बाबा आहेत, तुमचे रविशंकर महाराज आहेत, त्यातले डॉक्टर नागेंद्र आहेत, तुमचे हे बिहार स्कूल ऑफ योगा वगैरे, हे सगळे तुम्हाला जो योग सांगतात ना
तो अध्यात्म मार्गाच्या प्रगतीवरचा टप्पा म्हणून ते सांगतात. मग त्याच्यासाठी ज्याला अध्यात्म मार्गामध्ये रस आहे त्याला वेळ नाही असं कसं म्हणता येईल. मग तुम्ही 3 तास 4 तास त्यांनी करायचं, त्यांनी प्रोग्राम दिला तुम्हाला, तर हे केव्हा करणार? तुम्ही जाऊन जेव्हा कोर्स वगैरे करता तेव्हा खूप बरं वाटतं, हा हे छान झालं, आलं की एका आठवड्यात ते सुटतं, कारण वेळ होत नाही ना. म्हणजे स्वयंपाकपाणी कोण करणार, ते बाकीची व्यवस्था कोण, बाजार कोण आणणार, वेळच होत नाही तिथे. कारण लगेच कपडे बदलले की उपाशी पोटी जायला, आता किती योगी झाला तरी त्याला खायला लागतं की नाही किंवा, तर ते इतकं करावं लागत नाही. म्हणजे हा गैरसमज आधी काढून टाकायचा असतो. आपण जे जगतो ते कसं जगायचं, आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतात ते कुठले यायला पाहिजेत, आपल्या ज्या भावना आहेत त्या कुठल्या पोचल्या गेल्या पाहिजेत आणि कुठल्या नाही. हा 24 तासाचा धंदा आहे. 2-3 तास, 1 तास, अर्धा तास असं नाही आहे. आपण जे सकाळी व्यायाम ध्यान करणार, योगासनं करणार, प्राणायाम करणार, तो व्यायाम आहे सगळं. पण तो तुम्हाला नीट जगता यावं याच्यासाठी व्यायाम आहे की तुम्हाला योग्य गोष्टी पाहिजे तेव्हा सुचाव्या, तुमची एकाग्रता वाढावी. याच्यासाठी तुम्ही योगासनं करत बसला तसं तेंडुलकरला मी हे सांगितलं असं तो आलाच नसता माझ्याकडे. त्याला खेळायचं ना, मी म्हटलं तुझा खेळ हाच योग आहे. जो बॉल तुझ्याकडे इतक्या स्पीडने येतो आहे त्या वेळेला तुझ्या डोक्यात इतर कुठलाही विचार आला, सेंचुरीचा आला, गेली विकेट, मागच्या वेळेला काय झालं होतं, गेली विकेट, भूतकाळात भविष्य काळात जायचं नाही, हे तो बॉल हा अत्यंत खाष्ट देव आहे आणि तो ज्या गतीने येतोय तुझी विकेट घ्यायसाठी येतोय. तर हा बॉल तुला चांगला खेळायचा आणि हाच योग आहे, दुसरं काय नाही. तो झाला योगी. आणि मग आता भारतरत्न झाला ना. कोणीच मला विचारलं नाही सचिन तेंडुलकर कोण, ज्याच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये तर नाव झालंच, पण ज्याला क्रिकेट मुळीच आवडत नाही त्यांना पण सचिन तेंडुलकर माहिती आहे का, त्यांनी काय केलं, कोण आहे असं नाव मिळवायचं असतं. आणि आपलं काम उत्तम करण्याचा प्रयत्न करणं आणि तो सतत करत राहणं, त्याचा ध्यास लागायचा, ध्यास उत्तमाचा लावून घ्यायचा आणि मग त्याची आराधना करायची, मग उत्तम होतं. पहिल्याच फटक्यात कृष्णाने अर्जुनाला सांगून टाकला की सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व समत्वम योगम उच्यते. की समत्व हा योग आहे. आणि लगेच 2 श्लोकानंतर परत पुढे सांगितलं की योग कर्मसु कौशलम. हे संबंध योगशास्त्र आहे. ते तुमच्या आयुष्यात उतरलं तर तुम्ही सगळे उत्तम यशस्वी उद्योजक होणार आहात. मी वर्ग घेऊन येतो तेव्हा माझी आठवण ठेवा. थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक पोलीस महासंचालक पदावर असणारी व्यक्ती, याच्या पलीकडे जाऊन बामसाहेब आपल्याला किती जवळचं मानतात हे त्यांच्या आत्ताच्या सहज आलेल्या रिमार्कवरनं लक्षात आलं. ते म्हणजे हे सगळे माझे फॅमिली मेंबर आहेत, त्यामुळे घाबरू नको. समजा मी उपलब्ध नसलो तर ते सांभाळून घेतील आपल्याला. बामसाहेबांनी येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या ज्या बुधवारी शक्य आहे किंवा मग रविवारी तुम्ही असाल ज्या ज्या बुधवारी बामसाहेब आहेत, आपण शक्यतो होळीनं पास घ्यायचा प्रयत्न करू, पण ते बऱ्याच वेळा काही कारणानं परगावी जात असतात. आता सध्या तब्येतीच्या कारणानं त्यांनी नाशिक जास्त राहायचं ठरवलेलं आहे. तर आपल्याला होळीने 5 रविवार त्यांना अपेक्षित असलेला उद्योजक तुमच्या मनात ठसवण्यासाठी 5-6 लेक्चर्सला यायचं कबूल केलेलं आहे आणि ही आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे. त्यामुळं तुम्ही येणारा प्रत्येक बुधवार बामसाहेब येणार आहेत असे गृहीत धरून या. ते आले तरी तुम्ही काय उपयोग आहे ना तुम्हाला येण्याचा. आणि बामसाहेबांचे आभार मानायचे म्हणजे कसे मानायचे हा मुद्दाच आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या वतीनं दीर्घकालीन आपण त्यांचे कृतज्ञ राहणारच आहोत. अनेक भारतवासीय
त्यांचे कृतज्ञ आहेत, कारण त्यांनी भारतरत्न आपल्याला दिलेले आहेत. आमच्यापैकी एखाद्याला भारतरत्न करायचा प्रयत्न करा अशी विनंती करतो. अशी विनंती करतो आणि कार्यक्रम आपण कन्क्लूड करूया. 5 जणांना